आणि यानंतर आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस दरम्यान आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा। जागतिक योग दिनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये सुद्धा वारकरी भक्ती योग उपक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी आणि पुणेकरांकडून योगासनांचं प्रात्यक्षिक। पुण्यातील यशवंत स्टेडियमवर जागतिक योग दिनाचं आयोजन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडून योगासनं करत नियमित योगासनं करण्याचा संदेश। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चारकोपमध्ये योगा केला। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या ठिकाणी चारकोपमध्ये योगा करणाऱ्या लोकांची ही गर्दी। बीडच्या परळीमध्ये 66 वर्षीय अनिल मस्के यांच्याकडून पाण्यात योगासनं। जागतिक योग दिनानिमित्त चांदापूर या तलावामध्ये योगासनं। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराची सांगता। रंजन तावरेंकडून चेअरमन पदासाठी चंद्रकांत तावरेंच्या नावाची घोषणा। अजित पवारांना ते आव्हान देणार। माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीवरून राजकारण तापलं। दरवेळी माळेगावला होणारी मतमोजणी आता बारामतीला होणार। बारामतीमध्ये होणाऱ्या मतमोजणीला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरेंचा विरोध। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात पक्षातीलच नेत्यांच्या तक्रारी। एका विशिष्ट समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि कारवाया केल्याप्रकरणी ही तक्रार। बीड्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द। संजय शिरसाट यांनी पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द। काल पैसे भरण्याची होती शेवटची तारीख। दरम्यान आरोपांनंतर शिरसाटांनी या लिलाव प्रक्रियेतनं बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला होता।